मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी आगामी वर्षात 1000 कोटी रुपयांचे हरित कर्ज रोखे उभारण्याची घोषणा केली असून याद्वारे एचडीएफसी बँकेसह 13 अग्रगण्य वित्तीय संस्थांनी गुंतवणूक करण्यास रस दाखवलाय। राज्यातील महापालिकांमध्ये लागू करण्यात आलेल्या ऑनलाईन BPMS मधील तांत्रिक अडथळ्यांमुळे बांधकाम फाईल्स रखडत असल्याने वस्तुविशारद संघटनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यवहार्य बदलांची मागणी केली आहे। पालघर येथील सातपाटी भागातील सलीमा ज्वेलर्सचा मालक सुमारे 125 ग्राहकांचे दागिने घडवण्यासाठी घेतलेले 3 किलो सोने व रोख रक्कम घेऊन पसार झाला होता। त्याला सातपाटी सागरी पोलिसांनी शोधून अटक केली आहे। रत्नागिरी शहरातील नामांकित परकार हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील डायलिसिस विभागातील AC मध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। मात्र रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे 57 रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले। सावंतवाडी येथील अक्षय मठकर आणि नुपूर मठकर या दाम्पत्याने प्रतिकूल हवामान व खडतर परिस्थितीवर मात करत जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर यशस्वी चढाई करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे।